आणि तिकडे बघू शकतो मी माझे शाळेतले मित्र दिसत आहेत आणि तुम्हाला बोललो की हा नॉस्ट्रेलिया रोड आहे आणि त्यात नॉस्ट्रेलिया पब्लिक पण भेटलेली आहे अशा प्रकारे लहानपणीची. माझं पण एक गेम आहे. या काय उकाना नाही जे गाणं होते भूमितीमध्ये 0 पडला होता ना मला. होय ना मस्त वेगळी इथं आमची पॅरेंट्स मीटिंग कारण AC मध्ये कारण की फेल झालेलं असं जो सब्जेक्टमध्ये मग इथं असं उभं राहायचं मस्त वेगळी जुनी आठवण आली बाई जुनी यायचो. तुम्हाला सांगितलं तर इथं एक शनी मंदिर आहे हनुमान आणि शनी मंदिर असं तर इथं चप्पला काढून लेवल होणार आहे. चप्पल हरवली तर सी यू अगेन. नमस्कार मित्रांनो, आज चालू आहे शंकराच्या मंदिरात आणि महाशिवरात्र आहे आज म्हणून शंकराच्या मंदिरात तिकडे आमच्या इथं मेळा बसतो एकदम मोठा तर ते पण आहे आणि मंदिर पण तुम्हाला दाखवतो. पण आता दुपारच्या वेळ चालू आहे माहिती रात्री जरा कॅमेऱ्यात मला माहितीच असेल कॉन्सेप्ट तर दुपारच्या वेळी चालू आहे सध्या. आता किती वाजले आता 2 अडीच असे वाजलेले आहेत. दीड असे वाजलेले आहेत आणि आता चालू आहे तर यस तुम्हाला दाखवतो. खांदा कॉलनी पण दाखवतो कारण की आमच्या इकडून जवळच येते शंकराचं मंदिर. तिथं पायी जाणार आहे आपल्या 11 नंबर बस. सो लेट्स गो या ब्रो या. तर मित्रांनो आलेलो आहे आपण बिल्डिंगच्या खाली आलेलो आहे सध्या आणि आता म्हणजे पायी जायचं आहे शंकराच्या मंदिराच्या इथं कारण की इकडून माझ्या इथून ते शंकराचं मंदिर जवळ आहे 10-5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर तुम्हाला मी दाखवेन रूट बीट कसा कॉन्सेप्ट आहे. तर सध्या तरी म्हणजे शंकराच्या मंदिरात मेन गोष्ट म्हणजे तर ती मेळाच असतो बाहेर जो बसतो. लहानपणी मी किती 6वी 7वीत 5वी 6वी 7वीच्या दरम्यान लहानपणी लई मजा असायची. आता सगळा म्हणजे जायचं मूडच होत नाही म्हणजे कारण की माहितीच असेल तुम्हाला की लहानपणी कसं ते मेळामध्ये असं खूप काही गोष्टी भेटायच्यात असं खेळणी बिळणी भेटायची. आम्हाला ती बंदूकवाली खेळणी भेटायची तिथं आम्ही दिवसभर खेळत बसायचो भंडागत का माहिती काय दिवसभर खेळत बसायचो. तर सध्या तरी चालू आहे ह्या रोडवर तुम्हाला दाखवीन रस्त्यात हा नॉस्ट्रेलिया रोड आहे. इथं आम्ही इकडूनच शाळेत जातो कारण की शाळा पण आमच्या मध्येच आहे ती शंकराचं मंदिराचं आहे तिकडं मध्येच ती शाळा आहे ती तुम्हाला ती पण दाखवतो. आणि सध्या आता इकडून क्रॉस केल्यावर हावरे करून एक सोसायटी आहे. सोसायटी म्हणजे ती फुल हेच आहे काय बोलतात सोसायटीने मिनी जिल्हा A to Z विंग्स आहेत त्याच्यात A to Z. तर ते सध्या ऐकून बघू शकता. आणि इथून तुम्हाला जर कोणाला काय बोलतात ते हे केबलवाला किंवा नेटची गरज असेल तिकडे एक दुकान आहे केबलवाल्याचं. तिकडून आमचं पण एक आहे म्हणजे तिकडून आम्ही घेतो केबलचं बघण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता. चला हळूहळू जाऊया लेट्स गो. तर मित्रांनो बोललेलो तुम्हाला नॉस्ट्रेलिया जो रोड आहे तर तो हाच रोड आहे. लहानपणी जायचो मस्तपैकी आणि तिकडे बघू शकतो मी माझे शाळेतले मित्र दिसत आहेत अशा प्रकारे. लांब आहे जरा थांबा त्याला पॉज करून जातो. नमस्कार मित्रांनो. यस ब्रदर्स शाळेतले मित्र 2 शाळेचे मित्र आणि कॉलेजचे मित्र. यस ब्रदर अशा प्रकारे ब्लॉगिंग ब्रदर चालू केली त्याच्यामुळे ते शंकर काय कॉन्सेप्ट चालू आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे या जत्रेत फिरायला चाललेलो आणि तुम्हाला बोललेलो की हा नॉस्ट्रेलिया रोड आहे आणि त्यात नॉस्ट्रेलिया पब्लिक पण भेटलेली आहे अशा प्रकारे लहानपणीची अशा प्रकारे. तिकडे मी तुम्हाला शाळा पण दाखवतो पुढे जाऊन आणि कॅल्क्युलेशन तिकडच्या सगळ्या गोष्टी झालेल्या एकदम मेमरीज खेळाचं वेळाचं एकदम कबड्डी बिबड्डी ते आपला डॉज बॉल त्यात पण आपण घ्यायचो ते ना का ते एक डबीत भेटायचे डबीत. यस अरे गेलाय पळाला मॅन कम इन फ्रेंड ब्रो. यस तर तुम्हाला दाखवतो सध्या आम्हाला भेटू द्या काही सर मित्राचे आन्सर शीट आपण बोलतोय मी. यस यू कॅन नको काय वाय मेरो रक्ताचं रक्त सगळीकडे. एक मित्राने असं म्हणजे एकदम भयानक लिहिलेलं उत्तर. आता एकदम प्रॉपर बोलतो. यस इतिहास प्रमुख इतिहास प्रमुख ओके कोण लीडर आई काय नाव आहे त्याचं काय तर हा नाव आहे त्याचं. आमचे इतिहास प्रमुख एवढं कॉन्सेप्ट नाव घेऊ. घटक चाचणीचे पेपर देताना त्याचा पेपर वाचून दाखवला. टिप्पाली याला एक प्रश्न होता रक्तरंजित रहिवास. ओके तर त्या मानवाने काय लिहावं. रक्त काय आहे. रक्त लाल रंगाचं आहे. रक्ताचे पाठ वाहिले रस्त्यावरून गेले ओघळत गेले नद्या वाहत झाल्या. जाऊ दे मला ब्लॉक करेल मला. ब्लॉग म्हणजे विचित्र माणूस. नाही चांगला आहे म्हणजे कॉन्सेप्ट असे पाहिजेत लोक म्हणजे विचित्रच लोक पाहिजेत आयुष्यामध्ये की नॉर्मल लावून पण काय पाहिजे. त्यांची नावं घेतली त्यांची नावं कट कर या बीप लावणार आहे मी
बीप लावणार आहे कॉन्सेप्ट, नको नको काय मेला सगळं घे अशा प्रकारे. यांचं नाव मस्त घ्यायला, ह्याची आयडी पण तो माझं पण एक गेम आहे. या काय उका ना नाही गाणं होते भूमितीमध्ये 0 पडला होता ना मला. अरे भूमी ते मला संगणक मध्ये पडलेला सगळं ड्रॉइंग पण काढली, त्याला पण कॅन्सल दिलेला, त्याला पण 0 मार्क. मॅडम या माझी अशी सिच्युएशन होती, मार्क बघितले ओके आणि समोर नको ते वाक्य आलं. कोई ना ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ तकलीफ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. जाऊ दे माझा ब्लॉग वेगळा झाला इकडं, वळून तो मित्रांच्या ह्याच्यात झालेला आहे अशा प्रकारे. पण मी बोलतो जातो, अरे सगळ्यांना बाई भेटू भेटू याच ब्रदर आम्ही जाऊन आलो होता तुझा. मी जाऊन आता उभा राहतो एकदम लाईनीमध्ये पुढच्या वाटचालीसाठी पुढच्या वाटचाली. या धन्यवाद ब्रदर. अरे बाजूला झाले रे या पुढे त्या पुढच्या वाटचाली तरी चला मग धन्यवाद या ब्रदर. तर मित्र असे भेटलेले आहेत आणि खूप 2-3 किस्से निघाले, तर खूपच चांगलं वाटलं की असं बहिणा एकदम जुने. आणि त्यात पण नॉशला जे रोडला मला बोललेलो त्या रोडला असे मित्र, जुने मित्र भेटणे म्हणजे सुहागा असं बोलतात कॉन्सेप्ट. ओके ही जी टपरी म्हणजे काइंड ऑफ कॉन्सेप्ट होता, तिथं आम्ही यायचो लहानपणी. आणि नो तिकडे एक बॉक्समध्ये भेटायचे चॉकलेट, त्याच्यामध्ये एक चॉकलेट नाही भेटायचे बॉक्समध्ये चॉकलेट, आणि त्याच्याबरोबर एक खेळणी पण भेटायची. मग ते घेण्यासाठी नो इकडं तरपडायचं होते. तेव्हाच 1 की 2 रुपयाचं होतं तेव्हा, ते म्हणजे घेतलं आणि त्या काय वेगळं असं भिंगरी प्लेन बिन भेटायचं होतं बाई. म्हणजे कॉन्सेप्टच बघा, तुम्ही बघू शकता तिकडं चालू आहे, स्ट्रेट आहे. आणि इथं खूप काही नो बिल्डिंगा पण बनत आहेत. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल बिल्डिंगासाठी तर इथं बघा बनत आहेत. रिडेव्हलपमेंटला झालं आहे खूपच. आणि खांदा कॉलनी चांगला स्पॉट आहे की नो घर घेण्यासाठी आत्ताच्या वेळी. खूप काही एअरपोर्ट पण जवळच आहे, तर तुम्हाला माहितीच असेल. तर यास अशा प्रकारे तर आपली शाळा आलेली आहे लहानपणाची, महात्मा स्कूल ब्रदर. आणि इथंच आम्ही खेळायचो मस्तपैकी डॉजबॉल खेळायचो. आणि त्यातली 2-3 जण होती, त्याचं एकाचं नाव शुभम होतं आणि एकाचं नाव सिद्दीक करून असं होतं. भाई अशी फेकायची बॉल भाई, जसं काय नो ज्वालामुखीचा उद्रेक, आम्ही त्यांना नाव दिलेलं एकाला ज्वालामुखीचा उद्रेक. असा बॉल फेकायचा डायरेक्ट माणूस पाडायचा पायाला लागून. होय ना मस्तपैकी इथं आमची पॅरेंट्स मीटिंग एसीमध्ये कारण की फेल झालेलं असं जो सब्जेक्टमध्ये. मग इथं असं उभं राहायचं मस्तपैकी आणि एसीमध्ये मस्तपैकी चिल मारत, बाकी सगळ्यांची वर्गात आपली एसीमध्ये. आणि इकडच्या पण खूप आठवणी आहेत. इकडं मस्तपैकी आम्ही काय बोलतात कबड्डी खेळायचो. माझं शर्ट पण फाडलेलं एक दिवशी, त्या लोकांनी शर्ट फाडलेलं होतं, दुसरं शर्ट घालून बसलेलो त्या यांनी शाळेवाल्यांनी दिलेलं. सध्या इथं बघू शकतात खूप काही गोष्टी आहेत. हे सांगत बसले तर इकडंच 10-20 मिनटं होतील. तर कोणी नाही, इथं सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे मेल्याची. सध्या आता दुपारी आहे म्हणून गर्दी कमी आहे. रात्रीच्या टायमाला खूप गर्दी होणार इकडं, तुम्हाला माहितीच आहे. कारण की जास्त करून इकडं घेण्यासाठी जातात पब्लिक. जातात की नाही ते पण माहीत नाही मंदिरामध्ये. तर आपण मंदिरामध्ये या. पोरं बोलली की 1 तास लागेल, लाईन खूप आहे म्हणून. चला अशा प्रकारे बोलत होतात. जरा सध्या गर्दी कमी आहे, नंतर वाढेल कारण की दुपारी आलो मी. नंतर एकदम फुल गर्दी भयानक होणार आहे कॉन्सेप्ट. तिथं अशा प्रकारे खूप सारे दुकान आहेत. जुनी आठवण आली बाई, जुनी यायचो. मी तुम्हाला सांगितलं तिथं एक शनी मंदिर आहे, हनुमान आणि शनी मंदिर. मला म्हणजे काय असेल तिथं शनी मंदिर मस्त आहे, त्याची पण व्हिडिओ काढून नंतर आरामात. कारण की सध्या ह्याचं चालू आहे, नंतर लेवल व्हायची एकदम मोठी व्हिडिओ व्हायची एकदम. यस गर्दी कमी आहे खूपच, संध्याकाळपर्यंत वाढेल कारण की आता दुपार आहे. मस्त सगळे जेवण असेल. आणि आज मेन करून संध्याकाळी मॅच पण आहे इंडिया वर्सेस पाकिस्तान. ते काय माहिती पब्लिक येईल की नाही, कारण की मॅचसाठी तुम्हाला माहितीच आहे कॉन्सेप्ट एकदम पेटले असतात लोक. तर सध्या तिकडं बॅरिकेड दिसतात मला. भाई लहानपणी इकडं आठवते त्या गावात यायचो, एकदम फाटायची एकदम एवढी गर्दी असायची. तरी पण ते आई वडील असे घेऊन जायचे एकदम, एवढी फाटायची नाही लहानपणी. 6वी-7वीच्या वेळी होय ना. चला फटाफटा. तुम्ही बघू शकता इकडं गार्डन आहे मस्तपैकी मोठं. इथं लहानपणी यायचो. पुढे गेलो इथं लहानपणी यायचो. आणि इकडे येणं म्हणजे किती 5वी 6वी 7वीला इकडे येणं म्हणजे भाई चंद्रावर गेलो. एवढा लांब गेलो कारण की आई वडिलांबरोबर यायचो. म्हणजे एकटं नाही तर आई वडील सोडायचे नाही. तर तिकडे गेलो म्हणजे भाई असं चंद्रावर आलो असं काय वाटायचं. आणि इथे तुम्ही बघू शकता या साईडला मस्त तलाव आहे. तर लाईन आईच्या गावात लाईन दिसते मला त्या साईडला. तर इथून एंट्री आहे. की मी कधी एकटा आलो की म्हणजे मी सॅटर्डे संडे इकडे असतो टाईमपास म्हणजे राऊंड मारायला. पूर्ण खांदावणीचा राऊंड मारतो आणि जातो घरी असं म्हणजे राऊंडसाठी. तर सध्या इकडं बंद केलं आहे वाटतं. सगळं सुविधा जरा चांगली आहे. तर आधी पूर्ण हा रोड पण पूर्ण भरला असता सगळं ते घेण्यासाठी. तर आता मस्त
काय बोलतात यस यस मस्तपैकी अशा प्रकारे प्रतिसाद भेटतोय की भाई आम्हाला पण घे, पण ते लांब होते म्हणून त्यांना घेतला नाही. कारण की आपल्याला इकडं करते तिकडं जाऊन काय फायदा आहे, होय ना. सध्या इथं चपला काढून लेवल होणार आहे. चप्पल हरवली तर सी यू अगेन. काही एंट्री आहे इथं, आपल्याला चप्पल काढून आता जायला लागेल असं वाटतं मला, लाईनीत उभे उभं राहायला. गपचूप मस्तपैकी इथं मिशन इम्पॉसिबल टाईप आपण चप्पल लपूया. लहानपणी इकडे त्याच्यामध्ये मस्तपैकी भंडागत कासव बघत बसायचो मस्तपैकी या विहिरीमध्ये, मजा यायची तेव्हा एकदम लहानपणी. मित्रांनो बघू शकतो तुम्ही, आता 1 तास झाला आहे प्रॉपर. आता 2 वाजता चालू केलं, आता 3 वाजायला आलेत आणि आता लाईनीमध्ये उभे आहेत. आणि त्यात आपल्याला मस्तपैकी आपले भाऊ लोक भेटलेले आहेत अशा प्रकारे. ते विचारलं की त्यांनी काय नवीन ब्लॉग चालू केलं कारण हा आपण म्हणून त्यांनी सबस्क्राईब पण केलं. म्हणजे असं खूप चांगलं वाटतं की अशी लोक अशी मध्ये भेटली आणि याचं प्रोत्साहन देतात की भाई हा चांगलं करतोयस करून. तर भाई ते लेवल असते की लोक येतात. या शुभघाग मराठी चॅनल आहे शुभघाग. यस या या हा तुमच्या या आ सकते है या अशा प्रकारे तुम्हाला दाखवतो. तिकडच्या पण खूप सारे मेमरीज आहेत. आता इथून पोलीस लोक दिसतात जायला. हा बोच्यावर अट्टे मारतो हा. सो तुम्ही कराल सबस्क्राईब काहीतरी कराल.